शाळेत विद्यार्थी किती आहेत हे? कितीपासून कितीपर्यंत शाळा आहे? नमस्ते, मी मुख्याध्यापक तुकाराम मोठे. या शाळेमध्ये 441चा पट आहे आणि सर्व जाती धर्मातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेसाठी नगर परिषद कार्यालय, समाजाचा सहभाग आहे, पालकांचा सहभाग आहे. जे जे काही सुविधा उपलब्ध नसतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करून पालकांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर नारायण भाऊ नवरे, जगदाळे मेंबर, मंजुषताई देशमाने, नगराध्यक्ष, माननीय गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती तुळजापूर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, त्याचबरोबर उपसंचालक कार्यालय लातूर यांच्या सहकार्यामुळं या शाळेचं वैभव खूप वाढलेलं आहे. एवढं बोलून शाळेमध्ये का कार्यक्रम आहे? नंतर 1979 ला ही जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेकडे वर्ग झालेले. ही नगर परिषद शाळा क्रमांक 3 तुळजापूरची शाळा अगोदर 1999च्या कालावधीमध्ये फक्त 4 वर्ग खोल्या आणि 40 विद्यार्थी संख्या एवढी होती. परंतु जसजसं नवीन शिक्षक या शाळेमध्ये यायला लागले, म्हणजे नवीन ऍडमिशन विद्यार्थ्यांचे होणे, विद्यार्थी संख्या वाढणे आणि नवीन शिक्षकांची भरती होणे, यामुळे ही शाळा 2006-07 आणि 7-8 मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या शाळेचे बनले गेले. आणि त्यामुळे ही शाळा मराठवाड्यामध्ये सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानात 2007-08 आणि 8-9 मध्ये उत्कृष्ट शाळा म्हणून विभागीय उत्कृष्ट शाळेला हा पुरस्कार मिळालेला आहे. तसंच 2015 मध्ये या शाळेला ISO मानांकन, ही मराठवाड्यातील एकमेव ISO मानांकन प्राप्त करणारी शाळा ठरलेली आहे. याचबरोबर मागे काही वर्षावधीमध्येच मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा जो महाराष्ट्र शासनाचा उपक्रम होता, त्यामध्ये या शाळेने 1 लाखाचं बक्षीस पहिल्यांदा प्राप्त केलेलं आहे. आणि त्यानंतर याच वर्षी तालुक्यामध्ये ही शाळा प्रथम आलेली आहे मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा उपक्रमात, आणि 3 लाखाचं बक्षीस या शाळेला जाहीर झालेलं आहे. शाळेमध्ये आमचे सर्व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी साहेब यांच्या मदतीनं ही शाळा जवळपास आता 450 विद्यार्थी इतकी पटसंख्या असणारी मराठवाड्यातील एकमेव शाळा आहे. सरकारी शाळेमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सरकारी शाळेची पटसंख्या असणारी मराठवाड्यामध्ये एकमेव अशी मोठी शाळा आहे. या शाळेचे पालकवर्ग वेगवेगळ्या उपक्रमामध्ये खूप सहभागी होतात. आजच आपण पाहताय बाल आनंद मेळावा, म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानांची सांगड असावी या उद्देशानं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौभाग्यवती किरण भगवान सुरेश मॅडम आणि इंगळे साहेबांनी ही कल्पना मांडली आम्हाला पुढं, आणि इतका मोठा दिव्य असा हा आज बाल आनंद मेळावा आपल्या शाळेच्या इतिहासामध्ये अगदी पहिल्यांदाच एवढा मोठा बाल आनंद मेळावा साजरा होत आहे. अगदी वेगवेगळे उपक्रम घेऊन या शाळेनं मराठवाड्यामध्ये आपलं नाव निश्चित कोरलेलं आहे. पण महाराष्ट्रात सुद्धा ही नगरपालिकेची शाळा अतिशय यशस्वी वाटचालीकडे जी वाटचाल चालू आहे. निश्चितच भारत हा विविध धर्माच्या, संप्रदायाच्या, जाती धर्मांच्या विविधतेने नटलेला आहे. आणि आज आपण पाहताय आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ, आपल्या देशाची नव्हे महाराष्ट्राची वेगवेगळी खाद्य संस्कृती जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. वडापाव आणले आहे. माझे नाव आराध्य स्मरण जगताप आहे. शाळेमध्ये किती वेळ लागतो? 3री. शाळा कशी वाटते तुला? छान. माझे नाव स्वराली अनिल जगताप. माझ्या शाळेचे नाव नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3. मी आज लिंबू सरबत बनवून आणले आहे. नमस्कार, माझं नाव राजमुद्रा. माझ्या शाळेचं नाव नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3. मी 5वी मध्ये शिकते. आज आम्ही दोघींनी वडापाव केले आहे आणि आम्हाला 300 रुपये सगळं भेटलं आणि आम्ही 400 रुपये विक्री केली आणि आम्ही सगळं कमवून वडापाव बनवला होता. धन्यवाद.